नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये। चला तर मंडळी, आपण सिंह राशीबद्दल आज काही जाणून घेऊया। आज व्हिडिओ आहे सिंह राशीसाठी। हा व्हिडिओ साधा नाही, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मोठा इशारा। पुढच्या काही दिवसात तुमच्याकडून एक चूक होऊ शकते आणि ती चूक तुमच्या आरोग्यावर भारी पडू शकते। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही त्या धोक्यापासून स्वतःला वाचवू शकता। म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटी मी देणार आहे एक पॉवरफुल उपाय। तर मंडळी, सिंह राशीचे लोक खूप कॉन्फिडन्स असतात, पण साधा तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं चालू आहे। बाहेरून तुम्ही अजूनही स्ट्रॉंग दिसत आहात, पण आतून मात्र थकलेले आहात। कदाचित तुम्हालाही जाणवत असेल, मन शांत नाहीये, छोट्या छोट्या गोष्टीवर राग येतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप विचार करत आहात। रात्री झोपायला गेल्यावर डोकं शांत व्हायला पाहिजे, पण तुमच्या बाबतीत उलट होतं। जुने विचार, भविष्यातील चिंता, काही लोकांनी दिलेला त्रास, हे सगळं सतत डोक्यात फिरत राहतं। सिंह राशीचे लोक एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, बाहेरून ते हसत पण आतून खूप काही सहन करत असतात। मी ठीक आहे असं सगळ्यांना सांगतात, पण खरं म्हणजे ते ठीक नसतात। आता कामाबद्दल बोलूया। अपेक्षा खूप वाढल्या आहेत आणि मेहनत करून खूप थकलेले आहेत। मी इतकं करते किंवा करतो तरीही मला हवं तसं मिळत नाही, हा प्रश्न तुमच्या मनात येतो आणि फक्त कायम एकच डोक्यात राहतं। काही नातेसंबंध तुम्हाला डिस्टर्ब करतात, कोणीतरी तुमच्यावर विश्वासघात केला आहे किंवा तुमच्यावर अपेक्षित पूर्ण केल्या नाही, त्यामुळे मनात एक वेदना आहे, पण तुम्ही ती कोणाला सांगत नाही। आता लक्षात घ्या, हे सगळं फक्त मेंटॅलिटी नाही, याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसायला लागतो। झोप पूर्ण होत नाही, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, शरीर थकलेलं वाटतं, कधी कधी डोकेदुखी, शरीरात जडपणा, एनर्जी कमी वाटते। हे सगळं स्ट्रेसचं काम आहे। हे काही अचानक होत नाही आणि सध्या तुम्हाला स्ट्रेस खूप आहे, पण समस्या अशी आहे की तुम्ही ते इग्नोर करता। तुम्ही सगळ्या सकाळची काळजी करता आणि मित्रांची काळजी, कायमची पण एक गोष्ट विसरत आहात, स्वतःची काळजी घेणं। आणि हाच पॉइंट आहे जिथे सगळं बदलायला लागणार, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे एक मोठा इशारा, जो जर तुम्ही समजून घेतला नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो। मंडळी, आता जो भाग आहे तुम्ही ऐकणार आहात तो पूर्ण व्हिडिओ मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण इथे आहे एक मोठा इशारा। सिंह राशीचे लोक तुमच्यासाठी पुढे काही दिवस थोडे सेन्सिटिव्ह आहेत। परिस्थिती अचानक बदलू शकते, एखादी गोष्ट तुम्हाला कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकते आणि याच वेळी तुमच्याकडून होऊ शकते एक चूक। ही चूक मोठी दिसणार नाही, पण त्याचा परिणाम मोठा असू शकतो। एक क्षणाचा राग, एक क्षणाचा चुकीचा निर्णय किंवा स्वतःकडे केलेले दुर्लक्ष, हे सगळे एक रूटीन सुरू झालेलं आहे। तुम्ही कधी स्ट्रेसमध्ये आहात, मन शांत नाही, शरीर थकलेलं आहे आणि अशा वेळी जर तुम्ही एखादा इम्पॉर्टंट निर्णय घेतला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या हेल्थवर होऊ शकतो। बीपी अचानक वाढू शकतो, चक्कर येणे किंवा अधूनमधून त्रास होणे। मंडळी, हे तुम्हाला घाबरण्यासाठी सांगत नाही, पण एक वॉर्निंग आहे। सिंह राशीचे लोक एक गोष्ट करतात, स्वतःला ओव्हर स्मार्ट समजतात। मी स्ट्रॉंग आहे, मला काही नाही होणार, पण सत्य आहे की प्रत्येकाची एक लिमिट असते आणि सध्या तुम्ही ते लिमिट जवळ पोहोचत आहात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आसपास काही निगेटिव्ह एनर्जी असलेले लोक आहेत, जे तुमचा मूड खराब करतात, तुमच्यावर खूप डिस्टर्ब होतात आणि ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाही, उलट त्याच्यामुळे जास्त विचार करतात। यामुळे मन आणखीन इनबॅलन्स होतं, जिथे तिथे चूक करू शकता, जिथे तुम्ही स्वतःचं नुकसान करू शकता। मंडळी, हा काळ तुम्हाला टेस्ट करतो आहे की तुमची क्षमता कशी आहे, तुम्ही काय फील करता हे तुमचं जाणून घेत आहे। शांत राहिला तर स्वतःला कंट्रोल ठेवाल आणि आरोग्याकडे लक्ष द्याल। जर तुम्ही कंट्रोल करू नाही शकत तर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो, पण जर तुम्ही रागाच्या भरात निर्णय घेतला तर स्वतःकडे दुर्लक्ष करता आणि इग्नोर करता, पुढे पश्चाताप होऊ शकतो। आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ती एक चूक नेमकी कोणती आहे ही जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वामी भक्ती शक्ती ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे। तर चला तर मंडळी, ती कोणती गोष्ट आहे ती बघू, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला एक्झॅक्ट चूक सांगणार आहे, जी टळली तर ती तुम्ही वाचाल आणि केलात तर समस्या वाढेल।
मंडळी, आता जो भाग आहे तुम्ही ऐकणार आहात तो संपूर्ण व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण इथे आहे एक मोठा इशारा. सिंह राशीचे लोक तुमच्यासाठी पुढचे काही दिवस थोडे सेन्सिटिव्ह आहेत. परिस्थिती अचानक बदलू शकते. एखादी गोष्ट तुम्हाला कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकते. ही मोठी चूक दिसणार नाही, पण तिचा परिणाम मोठा असू शकतो. एका क्षणाचा राग, एका क्षणाचा चुकीचा निर्णय किंवा स्वतःकडे दुर्लक्ष. तर मित्रांनो, हे तुम्ही जिथे ही चूक करू शकता तिथे स्वतःचं नुकसान करू शकता. तर एक चूक नेहमी कोणती आहे, कारण पुढच्या भागात तुम्हाला सांगणार आहे एक्झॅक्ट ती चूक. तर आता हा क्षण आला आहे ज्या गोष्टीबद्दल तुम्ही वाट पाहत होता, ती चूक जी तुमचं नुकसान करू शकते. स्वतःकडे दुर्लक्ष करते. होय, ही चूक सिंपल वाटते, पण सिंह राशीच्या लोकांसाठी ही सर्वात मोठी कमजोरी बनते. दुसऱ्यांसाठी धावता, जबाबदाऱ्या पार पाडतात, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण या सगळ्यात ते स्वतःला विसरतात. तुम्ही कधी स्वतःला विचार केला का, मी खरंच ठीक आहे का? माझं शरीर काय सांगतंय? माझं मन शांत आहे का? बहुतेक वेळा उत्तर असतं नाही. आता तुमच्यावर वेळ आलेली आहे. तुम्ही जेवण नाही, झोप पूर्ण घेत नाही, मोबाईलवर 24 तास जागरण करता, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देत नाही. डोकेदुखी झाली तरी इग्नोर, थकवा झाला तरी इग्नोर, मन अस्तव्यस्त असेल तरी इग्नोर. ही छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर केलेल्या पुढे मोठा प्रॉब्लेम होतो, कारण शरीर एकदम नाही थांबत. आधी वॉर्निंग देतं, मग सिग्नल देतं, आणि शेवटी ब्रेक डाऊन होतं. आणि जेव्हा ब्रेक डाऊन होतो तेव्हा कंट्रोल तुमच्या हातात राहणं नाही. तर मंडळी, ही ती चूक आहे, स्वतःकडे दुर्लक्ष करणं. तुम्ही सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहात, पण स्वतःसाठी का नाही? जर तुम्ही स्वतःची हेल्थ इग्नोर केलं तर तुम्ही काम करू शकाल ना कुटुंबासाठी उभे राहू शकाल. म्हणून आता वेळ आली बदलण्याची. आता वेळ आहे स्वतःकडे लक्ष देण्याची, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे या चुका तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो. तर मंडळी, आता आपण पाहूया त्या एका चुकीचा, म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचा तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो. सुरुवातीला हे परिणाम खूप छोटे वाटतात. थोडा थकवा, थोडी डोकेदुखी, थोडी चिडचिडी, पण हळूहळू हे छोटे सिग्नल मोठ्या समस्येत बदलायला लागतात. सगळ्यात आधी परिस्थितीवर परिणाम होतो. तुमच्या मनावर चिंता वाढते. छोट्या छोट्या गोष्टींवर रिस्पेक्ट देणे. तुमचं माइंड शांत होत नाही, रिलॅक्स वाटत नाही, आनंद होत नाही, सतत मूड खराब होतो. आणि सर्वात धोकादायक गोष्ट, तुम्ही हसत पण यातून पूर्णपणे थकलेले असता. जेव्हा मन थकलेलं असतं तेव्हा शरीरही साथ देत न थांबवता एनर्जी कमी होते, सतत आळस येतो, कामात फोकस राहत नाही. विशेष डोकेदुखी वारंवार होणे, मन खांद्यात तणाव जाणवणे, शरीर जाडपणा येणे, BP वाढू शकतो, हेल्थ खराब होऊ शकते. कधी कधी असं वाटतं छातीत जडपणा येतो, श्वास घ्यायला त्रास होतो, भूक कमी लागणे. काही लोक स्ट्रेसमध्ये जास्त खातात. झोप ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पण साधं तुम्हाला नीट झोप लागत नाही. मध्ये मध्ये जाग येते, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, तुम्ही पटकन थकता, लहान आजार पटकन होतात, शरीर ताकद वाटत नाही. हे सगळं संकेत आहे. तुम्ही शरीराला सांगता मला रेस्ट हवा आहे. शरीर आणि मन दोन्ही कंट्रोलमध्ये आहे. जर मन शांत नसेल तर शरीर हेल्थ राहू शकत नाही. तुम्ही दोन्ही इग्नोर करत आहात. जर तुम्ही अजूनही बदल केला नाही तर छोट्या समस्या मोठा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आजपासून बदल करू शकता आणि तुमची हेल्थ पुन्हा सुधारू शकता, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं नशीब कसं बदलू शकतं. मंडळी, आतापर्यंत आपण पाहिलं होतं परिस्थिती काय आहे, चूक कोणती आहे, आता तिचा आरोग्यावर काय परिणाम होतो. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं बदलू शकतं का? हो, नक्की बदलू शकतं, आणि तेही तुम्ही आजपासून छोटे बदल केले तर मोठा परिणाम दिसू शकतो. सगळ्यांची सुरुवात, सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला आता प्रॉब्लेम कळाला आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही समजता की हो मी स्वतःकडे दुर्लक्ष करत होतो, मला बदलायला हवं, तेव्हाच बदल सुरू होतो. विचार बदललेले की आयुष्य बदलतं. आणि सिंह राशीचे लोक खूप स्ट्रॉंग असतात, पण आता स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळं सहन करणं नाही. स्ट्रॉंग असणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. मी सगळं मॅनेज करेन या विचाराऐवजी मी स्वतःला वेळ खूप देणार, माझं काळजी घेणार. कारण तुम्ही ठीक असाल तर सगळं ठीक राहणार. काम आणि स्वतःमध्ये समतोल, कामाचं महत्त्व पण हेल्थ त्याहून महत्त्वाचं आहे. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा.
थोडा ब्रेक घ्या, माइंड रिलॅक्स करा. 24 तास काम केलं पण शरीर साथ देत नाही तर त्याचा काही उपयोग नाही. छोट्या सवयी मोठे बदल करण्याची गरज नाही. छोटे छोटे काम केले तरी चालेल. वेळेवर जेवा, रोज थोडं चालणं सुरू करा, मोबाईल कमी वापरा, झोप पुरेशी घ्या. हे सिम्पल वाटतं पण खूप पॉवरफुल आहे. जर लाईफ कम्प्लिटली बदलू शकता तर तुमची एनर्जी खूप पॉवरफुल होणार. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. जे तुम्हाला मेंटली त्रास करतात त्यांच्यापासून लिमिटमध्ये राहावा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहावा जे तुम्हाला मोटिवेशन करतात, तुमचं मूड बदलतात, मूड चांगला करतात, तुमच्या बाजूने येईल. मंडळी, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी चांगले निर्णय घेता तेव्हा पण तुमच्या बाजूने काम करतं. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता आणि त्याची सुरुवात आजपासून होऊ शकते. या सगळ्यात अजून स्ट्रॉंग बनण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे काही पॉवरफुल उपाय. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, उपाय जे तुमचं आरोग्य सुधारतील, मन शांत करल आणि तुमचं नशीब हळूहळू बदलायला मदत करतील. हे उपाय खूप सोपे आहे पण खूप परिणाम नक्की दिसेल. सकाळची सुरुवात, सकारात्मक ऊर्जा. सकाळी उठल्यावर 5 मिनिट शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त श्वासावर लक्ष ठेवा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करा आणि मनात किंवा मोठ्याने म्हणा ओम सूर्याय नमः 21 वेळा. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह होते आणि माइंड खूप चांगलं राहण्याची मदत होते. मन शांत ठेवण्यासाठी रोज किमान 10 ते 15 मिनिटं व्यायाम करा. जर जमत नसेल तर शांत बसून हळूहळू, यामुळे स्ट्रेस कमी होईल. वेळेवर जेवा, पाणी जास्त प्या, रोज 15-20 मिनिटं चालणं ठेवा. शक्य असेल तर हलकं एक्सरसाइज करा. रात्री उशीरपर्यंत मोबाईल वापरणं कमी करा. झोपेआधी माइंड रिलॅक्स करा. झोप पूर्ण झाली तर अर्धा तास वॉकिंग करा. जे लोक तुम्हाला मेंटॅलिटी करतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा. सगळ्यांना खुश ठेवण्याचं काम नाही तर आनंदी राहण्याचं काम करा. स्वतः पण आनंदी राहा. स्वतःला पण जपा. आठवड्यातून एकदा एखाद्या गरजूंना मदत करा, अन्नदान करा किंवा कोणाला सपोर्ट्स करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे एक उपाय 2 दिवस करून सोडा, किमान 21 दिवस करा. मग तुम्हाला स्वतःचा फरक जाणवेल. मन शांत होईल, शरीर हलकं होईल आणि आयुष्य खूप चांगलं होईल. उपाय माहीत असणं पुरेसं नाही, ते फॉलो करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप छान ठरू शकतात. आणि आता शेवटी एक महत्त्वाचा संदेश जो तुमच्या लक्षात ठेवायला हवा. आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. एक इशारा, एक चूक आणि त्याचे परिणाम. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहीत आहे का? निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही ही चूक रिस्पेक्ट करता का? आजपासून बदलणार. लक्षात ठेवा, एक छोटी चूक आयुष्य बिघडू शकते पण छोटा बदल आयुष्य घडू शकतो. तुम्ही स्ट्रॉंग आहात पण आता स्मार्ट पण व्हायला हवं. स्वतःकडे लक्ष द्या, आरोग्य जपा आणि शांत राहून स्वतःला प्रूव्ह करा तुम्ही ठीक असाल, तुमचं आयुष्य ठीक राहील. मंडळी, हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर जीवनात लागू करण्यासाठी आहे. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय सिंह नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ पण लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सावध राहा कारण वेळ इशारा देतो पण निर्णय आपण घेतो. तर मित्रांनो, सिंह राशीबद्दल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, राशी भविष्यांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. तर सर्वांना नमस्कार.